ती बेवडी आमच्या खिशात देतो रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातला? आमच्या खिशातलं काय जात नाही हो. पण ज्याला लय दारोसा ना त्याला म्हणा बेवड्या, तुझी बहीण दारोड्याला देऊन पाहिजे. मग जाय कधीतरी त्या बहिणीचं प्रपंच पाहण्याकरता. लाड सांगली कर लय वाईट असतो रे वेशनी माणसाचा प्रपंच. आम्हालाही बोलावं वाटत नाही, पण का बोलावं वाटतं रे? माझा प्रश्न आहे आजच्या कीर्तनातून तुम्हाला. कोण्या मायबापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटलो म्हणून? वरवट करून सांगा ना. काळजी असते रे प्रत्येक मायबापाला का माझ्या मुलीचं कल्याण व्हावं म्हणून. माझ्या मुलीचं कल्याण होऊन काळजी असते ना बापाला. गरीबी बघणारा बाप होता आमचा. गरीबीतून संसार उभा केलेला होता. एकुलती एक मुलगी होती आमच्या बापाला. लग्नाच्या वयात आलेली मुलगी. वाटलं आमच्या बापाला एकुलती एका मुलीचं कल्याण करा म्हणून श्रीमंत जावई पाहिला. लाड सांगलीकर श्रीमंत जावई पाहिला. सावकारातून कर्ज काढून लग्न केलं आमच्या बापानं. मुलगी वाट लावली हो. मुलगी वाट लावली आणि पहिल्याच मुळाला पोरगी माहेरात आली. खरं तर बापाला असं वाटलं आता कल्याण झालं पुरीचं, बस टेन्शन नाही राहिलं. त्यांची रिंगटोन तरी गोड वाजली. भगवान बाबा काय कायच्या रिंगटोन अशा हात लावलेल्या असतात त्या एकांतात ऐकण्याकरता असतात. पण त्या कधी जर लोकांतात वाजल्या तर खतरनाक काम असत. मग असं थोडी शांतता ठेवा. हे बघा मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही. गाड्यात आलं मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संतांचा निरोप सांगून जाणार.